एकीकडे देश वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे, तर दुसरीकडे विदर्भातील मेळघाटामध्ये चक्क अंधश्रद्धा पसरली आहे। जादूटोणा, अंधश्रद्धा, नरबळी असे प्रकार अनेकदा जे आहेत ते मेळघाटामध्ये पाहायला मिळतात। जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करत वृद्ध महिलेला काढलं गावाबाहेर, सोबतच अमानवी छळ करत तिला दिले गरम साखळीचे चटके। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारच्या विशेष बातमी पत्रामध्ये। पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल अशी अमानवीय बातमी मेळघाटातून सध्या येत आहे। मेळघाटमध्ये घडलं असं की एका जादूटोणाच्या संशयावरून एका वृद्ध व्यक्ती म्हणजे 77 वर्षीय आदिवासी महिलेवरती जे आहे ते जादूटोणाच्या संशयावरून त्या वृद्ध महिलेचा अमानवी असा छळ करण्यात आला। त्या व्यक्तीची धिंड काढत त्यांच्या चेहऱ्यावरती काळं फासत या वृद्ध महिलेच्या शरीरावरती गरम साखळीचे चटके देत या सर्व घटनेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या सर्व घटनेच्या दरम्यान या घटनेमध्ये शामिल असणारी व्यक्ती म्हणजे पोलीस पाटील यांचा सुद्धा हात याच्या मागे होता, अशा पद्धतीची माहिती सध्या रेटाखेडा या गावामधून मिळत आहे। हा सर्व प्रकार रेटाखेडा या ठिकाणी घडला आहे। आमचे प्रतिनिधी मंगेश निवतकर यांनी सविस्तर आढावा थेट ग्राउंड रिपोर्ट इथून घेतला आहे। रेटाखेडा इथून आमचे प्रतिनिधी मंगेश निवतकर यांचा हा आढावा बघूया। मंगेश निवतकर आमचे प्रतिनिधी काय सांगतात। सहारा समाचार से आप देख रहे हैं सहारा समाचार। मेलघाट के रेठियाखेड़ा गांव में एक प्रकरण आया हुआ है। अंधश्रद्धा बोले तो जादू टोना 60 से 70-75 साल की लेडीज़ किसी घर में जाते हुए पकड़ी गई और ये दुर्घटना 30 तारीख की है। गांवकरी लोग ने कहा कि लेडीज़ जादू टोना करती है। पुलिस पाटिल और अपने इनका कहना है कि ये गांव में जादू करती है, इसीलिए उनको उनके चेहरे पे कालिख पोतकर गांव में घुमाया गया। गांव में घुमाने के बाद में चप्पल की माला वगैरह उनको पहनाई गई और गांव से बेदखल कर दिया गया।